मंत्री धनंजय मुंडेंपाठोपाठ आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सुद्धा अडचणीत सापडले। नाशिक न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे। कोर्टाच्या निर्णयामुळे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदासह त्यांची आमदारकी सुद्धा आता धोक्यात आलेली आहे। बघूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयानं दणका दिलाय। फसवणूक करत मुख्यमंत्री कोट्यातून घर घेतल्या प्रकरणी माणिकराव कोकाटेंसह त्यांच्या बंधूंना 2 वर्षांचा कारावास ठोठावलाय। 1995 मधील या खटल्याचा निकाल तब्बल 29 वर्षांनी लागलाय। 1995 मध्ये सरकारच्या 10% कोट्यातनं 2 सदनिका घेतल्याचा आरोप आहे। नाशिक मधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंट मध्ये 2 सदनिका आहेत। आमचं उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरं घर नाही, अशा स्वरूपाची हमी त्यांनी दिली होती। सरकारी कोट्यामधील सदनिकांसाठी कागदपत्रांची फेरफार केल्याचाही आरोप आहे। माणिकराव कोकाटेंनी अन्य दोघांच्या नावावरील सदनिका स्वतःकडेच ठेवल्याचाही आरोप आहे। दिवंगत माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भातली याचिका केली होती। माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटेंसह 4 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा आहे। माणिकराव कोकाटेंसह त्यांचे बंधू विजय कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आला। ही राजकीय केस होती। गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिघोळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिघोळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेल। राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे, तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, त्यामुळे मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार आहे। नाशिक कोर्टाच्या निकालाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आलेत। वरिष्ठ न्यायालयामध्ये निर्णयाला स्थगिती न मिळाल्यास मंत्रिपदासह त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे। लोकप्रतिनिधी कायद्यान्वये आमदार आणि खासदारांना 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द करण्यात येतं। चारा घोटाळ्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी संसदेचं सदस्यत्व गमावलं होतं। 2013 मध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार रशीद मसूद यांना MBBS जागा घोटाळ्यात सदस्यत्व गमवावं लागलं। 2019 मध्ये हमीरपूरचे भाजपा आमदार अशोक कुमार चंदेल यांना जन्मठेप सुनावण्यात आली आणि सदस्यत्वही त्यांनी गमावलं। 2019 मध्ये उन्नाव मधील सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर यांना जन्मठेप झाली आणि सदस्यत्वही रद्द झालं। द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी सपाचे आझम खान यांना ऑक्टोबर 2022 मध्ये 3 वर्षांची शिक्षा, विधानसभा सदस्यत्वही रद्द झालं। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी डिसेंबर 2023 मध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आणि त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली। शिंदे गटाच्या भानगडी बाहेर यायला लागल्यात। त्यानंतर आता अजितदादा गटाच्या सुद्धा काही जणांच्या भानगडी बाहेर यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला, शिंदे गटाला आणि अजित गटाला अरबी समुद्रामध्ये विसर्जन करायचं आहे। कोकाटेंना सुद्धा नैतिकता असेल, माननीय अजित पवार साहेबांचा कित्ता ते जर गिरवत असतील तर त्यांनी 24 तासाच्या आत राजीनामा देणं आवश्यक आहे। मला वाटतं अजूनही त्यांना वरच्या कोर्टात जायला संधी आहे। वरच्या कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी काय लागतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। माणिकराव कोकाटेंनी ज्या सदनिकांचा लाभ घेतला तिथे काही वर्षांपूर्वी दूध संघ आणि प्रक्रिया उद्योग सुरू केला होता। सध्या कोकाटे या ठिकाणी वास्तव्यास नसून त्यांनी सुरू केलेला व्यवसाय सुद्धा आता बंद आहे। एकूणच हे संपूर्ण जे प्रकरण आहे, ज्या घराच्या भोवती फिरतंय ते घर मी आता सुद्धा तुम्हाला पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह दाखवतोय। माणिकराव कोकाटे यांचं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेलं हे घर आहे आणि याच ठिकाणी माणिकराव कोकाटे आता सध्या राहत नाहीये, ते दुसऱ्या ठिकाणी राहतात। मात्र अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं। अशा सर्व परिस्थितीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी याच घराच्या बाजूला आणि या एकूणच घरामध्ये एक व्यवसाय सुरू केला होता। एनी टाइम मिल्क नावाची त्यांची जी संकल्पना होती ती देखील त्यांनी या ठिकाणी उतरवलेली होती। तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या सगळ्या प्रक्रिया उद्योगाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडलेला होता। सध्या हा उद्योग देखील बंद असल्याचं एकूणच
या सगळ्या परिस्थितीनंतर दिसून येत आहे। दरम्यान 15,000च्या जात मुचलक्यावर माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आलाय। आता वरिष्ठ कोर्टात अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का, नैतिकतेच्या मुद्द्यावरती सरकार कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक।